एवढी मेहनत केलेली सगळी वाया गेली. एकदा केटी लागलीच होती, त्यात अजून एक केटी. काय बोलणार आता, फायनान्शियल अकाउंट हाच एक सब्जेक्ट आहे. अरे मग कॉपी करायची ना. काय कॉपी करणार, इथं माझं नशीबच एवढं झंड आहे ना. नेमकं मला जेव्हा पेपर असतो ना तेव्हा पहिला नाहीतर दुसरा बेंच लागतो. आणि जेव्हा कॉपी करायचा विचार केला, समोरच्याला विचारलं तर तो माझ्यापेक्षा अनपढ असतो. आणि आजूबाजूच्यांना विचारायला गेलं तर ते फक्त सुरुवातीला गोड बोलणार आणि नंतर कोण बाई तू, मी नाही ओळखत तुला. शिक्षकांचा पण असा सीन आहे ना, जेव्हा कोणी जो स्ट्रिक्ट शिक्षक असतो ना तो नेमका माझ्या वर्गात येऊन बसणार आणि एकदम समोर असा मला टक लावून बघताना जसं की मी त्याची जुनी आयटम आहे. आणि पेपरच्या टायमिंगला जो स्क्वॉड असतो ना तो बाकीचे जेव्हा चीट करतात, बाकी कॉपी करतात तेव्हा येणार नाही. ज्या दिवशी मी चीट आणेल ना त्या दिवशीच येणार तो. मग बसावं लागतं चीट घेऊन खिशात. पूर्ण डोक्याची माझी आई मावशी करून ठेवली. सगळा पेपर माझा खाली राहतो. शेवटी जे MCQ भेटतात ते पण याला त्याला भीक मागून भेटतात. ए दे ना, ए दे ना. जाऊ दे तेजस, काय बोलणार आता, आपला नशीबच झेंडा आहे. आपला नाही, माझं. काय रे, तू तर कधी कॉलेजला तोंड पण नव्हतं दाखवलं आणि पास कस काय झाला? मलाच माहित नाही. एक तर मला गरबा खेळायचा आहे, त्यात पप्पा जर घरी केटीच्या रिझल्टचं विचारतील तर काय सांगू मी. एक काम कर ना, घरीच जाऊ नको. मजाक चालू आहे. सोड यार, कुठे टेन्शन घेतोय. जाऊ दे, काय नाही बोलणार पप्पा. मी काय बोलतो, आज रात्री निशा येईल गरबा खेळायला. आज तिला बोलायला लाजू नको. तेच, काल आली नव्हती ती. आणि तुझं काय, साक्षी पटली का नाही? नाही रे, तिने शिव्या घातल्या. का? अरे मी सारखं तिच्या बाजूला जायचो गरबा खेळायला, तिने शिव्या घातल्या सर्वांसमोर. अरे रे. जाऊ दे जाऊ दे. बरं जा तू घरी आणि पप्पा काय बोलताय ते बघ. आणि आज ये खेळायला. हा हा, चल. कसं सांगू, केटी लागलीये, सांगू का नको? जाऊ दे, नाही सांगत. अरे तेजस. हा पप्पा. अरे मला एकाला 1900 रुपये पाठवायचे. तर हे 19च्या पुढे एवढे झिरो लावतात ना? 2? हा, 2च बरोबर आहे. तेच ना, नाहीतर जास्त झिरो टाकले की जास्त पैसे जायचे. हा, तशा अकाउंटला किती पैसे? 2000. झाले. बाय द वे पप्पा. हा, मला गरबा खेळायला जायचं होतं. जा ना मग. पण पप्पा मला केटी लागली. काय काय काय? ऐकलं पप्पा, एकदाच बोला. का बस. इथे रात्रंदिवस काम करून माझ्या काड्यांची हाडांची काढ झाली आणि तू केट्या लावून बसलाय. अहो पप्पा, मी अभ्यास केला, ती केटी सॉल्वच होत नाही. सॉल्व नाही व्हायला ते काय तुझे प्रॉब्लेम आहेत का? नेक्स्ट टाइम ट्राय करतो पप्पा. बस, आता खूप ट्राय केलं. ट्राय करून करून तू मला ट्राय करायला लावतोय. करतो ना पप्पा. हात पुढे कर. काय? हात पुढे कर. चावी? आजपासून तू दुकानावर बसायचं, ते पण रात्रीपर्यंत. पप्पा नको, मी करतो अभ्यास. मी बोललो तर बोललो, आणि कुठे जायचं नाही गरबा खेळायला. ठीक आहे. अरे नाही येते मी गरबा खेळायला. पप्पा, आता काय? ते शीला काकी विचारत होते पप्पा कुठे. काय? कधी? आज सकाळी. ते आले गावावरून? काय बोलले? हेच की पप्पा कुठे तुझे, मला त्यांच्याशी काहीतरी काम होतं दुकानावर, आज येईल मी संध्याकाळी असं बोललेले दुकानावर म्हणून. खरंच? मी बघतो काय बोलतात ते. त्यांना दुकानातून काहीतरी सामान पण घ्यायचं होतं. अरे मग मी आहे ना, मी बघतो काय ते. तू नको जाऊ दुकानात, मी जातो. मग मी काय करू? तुझा गरबा खेळायला, मी बघतो काय ते. काय? खरं? हा, जा जा. अरे केट्या तर लागतच राहतात. गरबा वर्षातून एकदाच येतो आणि तो खेळलाच पाहिजे. हा, थँक्यू पप्पा. हा, जा जा. हा, 1 मिनिट.
अरे येतोय मी गरबा खेळायला, आज मस्तपैकी गरबा खेळूया. थँक्यू पप्पा. तू गरबा खेळायला जा आणि मी शिला काकींसोबत सामान देतो.